फॅक्टर इन्व्हेस्टिंग म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? चला समजून घेऊयात. मित्रांनो, समजा तुम्हाला किराणा दुकानातून माल खरेदी करायचा आहे, तर मग तुमच्या परिसरातील दुकान तुम्ही जेव्हा निवडता तेव्हा फक्त त्या दुकानाच्या समोर किती गर्दी आहे एवढ्याचा विचार करून निवडता का? नाही ना निवडत. मग या ठिकाणी आपण जेव्हा एखादं गुंतवणूक करत असतो तेव्हा गुंतवणूक करताना देखील तुम्ही पाहता की दुकान किती वर्षापासून आहे, त्या दुकानदाराचा व्यवहार कसा आहे, त्या दुकानात मिळणाऱ्या वस्तूंची दर्जा किती चांगला आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करता, म्हणजे या गुणांचा विचार करता. आणि या गुणांनाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो फॅक्टर. जेव्हा गुंतवणूक करायची असते ना तेव्हा गुंतवणूक करण्याची एक नवीन पद्धत अलीकडे आलेली आहे आणि त्याला म्हणतात फॅक्टर इन्व्हेस्टिंग. मग गुंतवणूक करताना त्या कंपनीचे काही फॅक्टर तपासले जातात आणि हे नियमाने असतात, त्याला नियम बनवले जातात आणि म्हणून याला रूल बेस्ड इन्व्हेस्टिंग असं सुद्धा म्हणतात. तर काय आहेत ते फॅक्टर? सगळ्यात पहिला फॅक्टर क्वालिटी फॅक्टर. क्वालिटी फॅक्टर म्हणजे काय? तर त्या ठिकाणी त्या कंपनीची आर्थिक परिस्थिती कशी आहे हे बघितलं जातं. दुसरं आहे व्हॅल्यू फॅक्टर. व्हॅल्यू फॅक्टर म्हणजे काय? तर त्या ठिकाणी त्या कंपनीचा आजचा भाव हा योग्य आहे का नाही हा विचार केला जातो. तिसरं आहे लो व्हॉलेटिलिटी, म्हणजे त्या कंपनीचा जो भाव आहे त्यातले जे चढ उतार आहेत त्याचा विचार केला जातो. चौथा भाग आहे मोमेंटम फॅक्टर, म्हणजे कंपनीची सध्याची कामगिरी आहे ती चांगली आहे का. तर अशा या 4 फॅक्टरचा विचार करून मग गुंतवणूक केली जाते, तर त्याला म्हणतात फॅक्टर इन्व्हेस्टिंग. तर काही म्युच्युअल फंड कंपन्या अशा या सगळ्या गोष्टींचा म्हणजे या सगळ्या फॅक्टर्सचा विचार करून गुंतवणूक करतात, कंपनी निवडून त्याच्यात गुंतवणूक करतात. या ठिकाणी फक्त फंड मॅनेजरचा काय अंदाज आहे हे न राहता त्या ठिकाणी हे नियम वापरले जातात, उपलब्ध असलेला डेटा बघितला जातो आणि याच्यावर आधारित ती गुंतवणूक केली जाते. आणि त्यामुळं अलीकडं हे फॅक्टर इन्व्हेस्टिंगला खूप मागणी आहे आणि अनेक नवीन फंड्स जे फॅक्टर इन्व्हेस्टिंग संदर्भाने काम करतात ते सुद्धा मार्केटमध्ये येत आहेत. तुम्हाला जर अशा प्रकारची गुंतवणूक करायची असेल तर जरूर संपर्क साधा.